आणि सध्याच्या विद्यमान सरपंच ताई आहेत, विद्यमान आपले सदस्य पवन भाऊ आहेत, आहे की नाही? पवन भाऊचं ओळखता नाही ना, त्यांनी आज आपल्याला भेट दिलेली आहे. त्यांचं आपण आणि तसेच आपल्या शाळेचे माजी अध्यक्ष आहेत आदरणीय आसिफ भाऊ, आहे ना. त्या दोघांचं आपण काय करूया, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया, कारण त्यांचे आशीर्वाद मला आहे म्हणून आपले सर्व व्यवस्थित कार्य सुरू आहे. टाळ्या वाजवायचा. काय वाजायचं असे पण बघा. इंग्लिश शाळेत होता तो. याचं स्वागत घ्या. चप्पल निघत नाही ये लवकर. मिलूदा नको मला निलेश बरोबर. टाळ्या वाजवा. आजची दिनांक आहे 7/5/2026, बरोबर आहे. आणि आपल्याला आज आपलं चालू आहे मॅथ नंबरवर दुसरं चालू आहे आपलं चॅप्टर. त्याच्यामधला आज शेवटचा भाग आहे. पहिलं प्रकरण संपलं, दुसऱ्याचा आज शेवटचा भाग आहे. काय आहे? राईट म्हणा. राईट द नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग म्हणजे चढता क्रम. काय म्हणजे चढता क्रम, आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. मग आता पहिले चढता क्रम हे लिहित असताना तुम्हाला सगळ्यात पहिले संख्याची लहान मोठेपणा आला पाहिजे. ते काल शिकलो आपण. स्मॉलर अँड बिगर. 3 संख्या दिल्यानंतर त्यातला स्मॉलर ओळखायचा आहे, 3 संख्या दिल्यानंतर त्यातला बिगर ओळखायचा आहे. हे आपण काल शिकलो. ज्यांना ते ओळखता येते त्यांना असेंडिंग करता येते. मग असेंडिंगमध्ये पहिले आपल्याला सर्वात स्मॉल घ्यायचा असतो, लक्षातच ठेवायचं. आणि डिसेंडिंग करताना आपण सर्वात पहिले मोठा घेतो. मग आता असेंडिंग करायचं आहे म्हणजे सर्वात स्मॉल घ्यायचा आहे. म्हणजे ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे, 3 संख्या आहे. आता पहिले पाहायचं हे 4 डिजिट किती आहे. 4 डिजिट 1 2 3 4. दिस इज 4 डिजिट नंबर. 1 2 3 4 1 2 3 4 तिन्ही संख्या 4 डिजिटची आहे. म्हणजे आता याच्यात जर एखादा 3 डिजिटचा असता तर तो सर्वात लहान. पण आता तसा काही नाही आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातला पहिला हा पहिला बरोबर आहे. म्हणजे युनिट 10 100 1000 नंबर घेतला त्याचा याचा 1000 नंबर, याचा 1000 नंबर सारखाच आहे. 2 2 2 बरोबर आहे. मग आपल्याला कोणता घ्यायचा आहे, पुढचा घ्यायचा आहे. याचा 100 हे जे आहे युनिट 10 100 हा 3 आहे. युनिट 10 100 हा 3 आहे. युनिट 10 100 हा 3 आहे. मग आता हे सारखेच निघले. मग आता कसं ओळखायचं स्मॉल आणि बिग. पुन्हा पुढे जायचं. युनिट नंतर 10 4 आहे, हा 10 4 आहे, हा बी 10 4 आहे, हा बी सारखाच निघला. मग आपण जायचं आता कुठं, कोणाकडे जायचं, युनिटकडे जायचं. मग युनिटमध्ये पहा हा 5 आहे, हा 9 आहे, हा 7 आहे. मग याच्यामधला 5 लहान आहे का 9 लहान आहे का 7 लहान? सर्वात लहान. हा सर्वात लहान आहे 5. म्हणून आपण ही संख्या पहिले घेऊया. आता 2345. पण या 5 पेक्षा 5 कोणता घेतला आपण? 5 पेक्षा मोठा कोणता आहे? 7 आहे का 9 आहे? हा घ्यायचा. मग म्हणजे 2347. आणि 9 हा या 5 7 आणि 9 मध्ये सर्वात मोठा आहे. म्हणून हा अंक आपण शेवटी घेऊया, आहे की नाही. म्हणजे हे झालं याचं काय, असेंडिंग. बरोबर आहे. याला म्हणायचं चढता क्रम. काय म्हणायचं, लिहितो चढता क्रम. आता आपल्याला लिहायचं आहे डिसेंडिंग. मग आता एक काम करायचं, याच्यामध्ये उतरता क्रम. याला उतरता क्रम म्हणतात. काय म्हणतात? आता उतरता क्रम घेताना पहिले याच्या एक्झॅक्ट उलट असते. उतरता क्रम म्हणजे सगळ्यात पहिले मोठा, मग त्याच्यापेक्षा लहान, मग सर्वात लहान. मग तुम्हाला याच्यातला सगळ्यात मोठा तुम्हाला माहितीच आहे. आता 5 9 आणि 7 कोणता मोठा आहे याच्यातला? 9. म्हणजे ही संख्या मोठी आहे. म्हणजे ही याच्या उलट येते पूर्ण. ही मोठी, मग लहान, मग सर्वात लहान, आहे ना. असेंडिंग मध्ये याच्यामध्ये सर्वात लहान, त्याच्यापेक्षा मोठी, सर्वात मोठी. याच्या उलट लिहिलं की बरोबर हे तयार होते उतरता क्रम. मग आपण हा सर्वात मोठा घेऊया आपण. 2349. त्याच्यापेक्षा लहान कोणता येते मग? 2347. त्याच्यापेक्षा लहान कोणता येते मग? 2345. बरोबर आलं लक्षात तुमच्या आता?
म्हणजे हे झाला चढता क्रम आणि हा झाला उतरता क्रम. मग असेच तुम्हाला हे 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणि हे गणित तुम्हाला पुस्तकात दिलेले आहे. या ठिकाणी दिलेलं आहे ना, पेज नंबर आहे 15 वर. हे तुम्हाला पूर्ण गणित बाकीचे घरी करायचे. करसाल का? करता येईल ना. तर त्यानंतर आपण त्याच्यानंतर पुढच्या पानावर काय बघूया आपण. शेवटचा भाग आहे तो आता आपला. बरोबर, इथे ॲडिशन चालू होते तिसरं प्रकरण. बघा पुढचा भाग आहे आता रीड द. म्हणा रीड द नंबर गिवन बिलो अँड राईट इन वर्ड्स. आता या ठिकाणी तुम्हाला एक संख्या दिलेली आहे, तिचं तुम्हाला शब्दात म्हणजे याच्यात अक्षरात लिहायचं आहे की नाही, म्हणजे वर्डमध्ये लिहायचं आहे. आता तुम्हाला सांगा पहिले ही संख्या काय, कोण सांगते हातवर करा. ही पहिली संख्या काय आहे. आपण तर जसं हे तर फक्त या 4थी क्लासमध्ये युनिट 10, 100, 1000, 10,000 पर्यंत आहे. आपण तर 10 लाख पर्यंत शिकलो. कितीपर्यंत शिकलो? हातवर करा, कोण सांगते संख्या. सांग शिवम. 20,504. टाळ्या वाजवायचं धोरण. व्हेरी गुड. बघा यानं सांगितलं, कसं सांगितलं पहा. 20,504. बघा आता युनिट 10 म्हणा ना. युनिट 10, 100, 1000, 10,000. 10,000 म्हणजे आपण दोन्ही घेत असतोय. त्याला मराठीत म्हणतात एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे 20,504. हे झालं मराठीतलं. पण इंग्रजीत आपला इंग्लिश मिडियमचा आहे आपला हे सुरू माहिती आहे तुम्हाला. मग याला 20,000 याला सांगितलं आपल्याला अगोदर. 20 स्पेलिंग कोण सांगते सांगा. हां सांग. TWENTY. TWENTY. 20,000चं स्पेलिंग सांगा. THOUSAND. व्हेरी गुड. 1000 झालं. आता काय 5. FI. 100चं स्पेलिंग काय. HUNDRED. बरोबर आहे. HUNDRED. 100. शेवटी काय आहे 4. इथं 0 आहे. 504 आहे. खाली लिहायचं FOUR4. मावला म्हणून खाली लिहिलं मी. म्हणजे हे झालं पहिल्या संख्येचं. आता दुसरी संख्या, तिसरी, चौथी, 5वी, 6वी तुम्हाला घरी लिहायची आहे. अभ्यास कळला. इथं मला सांगा ही संख्या कोण सांगते. सगळ्या मिळून सांगा. आता युनिट 10, 100, 1000, 10,000 काय असेल हे. 97,487. पुढची सांगा बरं. 30,008. व्हेरी गुड. त्याच्या पुढची. 4,979. त्याच्या पुढची. 6,425. त्याच्या पुढची. 8,083. क्या बात आहे. मुद्दावर एक मोठी संख्या देतो तुम्हाला मी आता सांगा मला. हा ही संख्या सांगा आता. 3,15,425. करेक्ट. बरं आता लिहितो मी पुढची. हा आता पहा मी काय आयडिया करतो. आता पहा इतकी 0 टाकले मधात. आता काय येईल पहा. युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. आता काय 25 lakh. आरामात सांगा. 25 lakh. व्हेरी गुड. 25 लाख. Two. मुद्दामून दिले मी 0 याच्यात. तर आता तुम्हाला हे पुस्तकात इथपर्यंत आहे. इथपर्यंत वाटते. हे 2 गणित मी 7वा आणि 8वा शिल्लक दिलं एक्स्ट्रा. आता हा सगळा अभ्यास तुम्हाला उद्या घरी करून आणायचा. करसान. हा मी आल्या वयात चेक करीन. नंतर आपलं प्रकरण 2 संपलं. प्रकरण 3 कोणतं आहे पुढचं ते आपण घेऊया. ॲडिशन. कोणतं आहे. ॲडिशन चालू होईल. आणि एक बघा हे संपलं आपलं की आपल्याला लगेच स्कॉलरशिप सुरू करायचं आहे. मॅथ